I'm Robert Fernandez, the pilot of your flight with co-pilot Mr. Sujit Ghosh. Very shortly, we are taking off to Dubai. नौटंकी नक्की माझ्यावर चिडली असणार. फ्रेंड, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आमचं घर विकत घ्यायला माणसं आली आहेत. मी त्यांना सांगितलं की आम्हाला आमचं घर विकायचं नाहीये, पण मी लहान आहे ना, ते माझं ऐकतच नव्हते. पंड्या काकाने सांगितलं असं काहीतरी म्हणत होते. माझ्या न्यू फ्रेंडचं पण नाव घेत होते. मी आईला सांगायला गेले तर ती बिझी आहे. शेफाली मावशी तर काही ऐकूनच घेत नाहीये, म्हणून मी तुला फोन केलाय. फ्रेंड प्लीज, मला माझं घर विकायचं नाहीये. प्लीज त्या पंड्या काकांना तूच समजाव ना. मिस्टर घोष, एक इमरजेंसी है. हमें मुंबई वापस जाना होगा. वापस चलिए. आमचं घर विकत घ्यायला माणसं आली आहेत. मी त्यांना सांगितलं की आम्हाला आमचं घर विकायचं नाहीये, पण मी लहान आहे ना, ते माझं ऐकतच नव्हते. पंड्या काकाने सांगितलं असं काहीतरी म्हणत होते. तू का मला परत परत फोन करतोयस? मी तुला 100 वेळा सांगितलंय मी तुझ्यासोबत येणार नाहीये. यश, समीर ऐक, एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं? तू ठीक आहेस ना? आय एम फाईन, मला काही झालं नाहीये. प्रॉब्लेम नेहा आणि परीच्या बाबतीत झालाय. अरे त्यांचं काही का होईना रे बाबा. आता तुला काय करायचंय? तू तोडलेस ना संबंध सगळ्यांशी, मग काय करायचं तुला? समीर, दिस इज सिरियस. काय झालं ते मला पटकन सांग आता. हे बघ, परीनीनं मला एक व्हॉइस नोट पाठवला होता. त्यात ती असं म्हणाली की या परांजपेच्या तर ना. समीर, परांजपे नंतर आधी आपल्याला त्या पंड्याला गाठायला हवं. हे बघ, मी परत आलोय म्हणून सांगतो, तू सगळ्यात आधी फाइंड आउट कर की तो पंड्या कुठे. हा ठीक आहे. मी एक काम करतो, मी घारतोंडेला त्याच्या घरी पाठवू शकतो. गुड, व्हेरी गुड, लवकर कर. अरे ऐक ना, पण मला काय वाटतं, आपण या सगळ्यामध्ये उशीर का करतोय? आपण थेट मुद्द्याला हात घालूया ना. आपण नेहाच्या घरी माणसांना पाठवू आणि डायरेक्ट. नाही समीर, हे बघ, काही झालं तरी आपल्या हातात काहीतरी पुरावा असणं गरजेचं आहे. म्हणजे परीचे म्हणते ते खरं असलं तरी सुद्धा आपण कुठलाही चान्स घेऊ नाही शकत, कारण एक छोटीशी चूक सुद्धा आपल्याला महागात पडेल. अंडरस्टँड की एकाच वेळेला तिघांचे आयुष्य पणाला लागणार आहे. हा ठीक आहे समीर, आपल्या हातात पुरावा असणं गरजेचं आहे. तू काहीही कर आणि लवकरात लवकर त्या पंड्याला गाठ. हो ओके, गुड बाय. काय बाई, कुठे गेली असेल ही आता? लगीन खटका समीप आल. काऊ काकू, काय शोधताय एवढं? अहो, आता तुमच्यापासून काय लपवायचं? नेहाला द्यायला म्हणून मोहनमाळ ठेवली होती काढून, ती कुठे सापडतच नाहीये. हो काकू, अहो
तुमच्यामुळे हे सुख माझ्या आयुष्यात आलंय, तुमच्यामुळे हे लग्न जुळलंय. आणि असं असताना मी तुमच्यासारख्या देव माणसाकडून दागिना घेणं नाही. असेल इथेच कुठेतरी, जरा थोडं नीट शोधा ना. नाही ना, अख्खं कपाट शोधून झालं हो. या बॉक्स मध्ये ठेवली होती, त्यात पण नाहीये. काका, काकांनी कुठेतरी ठेवली असेल. अहो अहो जरा आत या बरं. काय झालं आता? हा, आपण नेहाला लग्नात द्यायला म्हणून मोहनमाळ काढून ठेवली होती, ती तुम्ही पाहिलीत का कुठे? नेहाचं लग्न कधी ठरलं? कर्म माझं, यांच्याशी काय बोलतेय मी. अहो काका, मी परांजपे, तुमची नेहा, जिला तुम्ही मुलगी मानता. हो म्हणजे काय? तिचं आणि माझं आज लग्न आहे. त्या लग्नाबद्दल बोलतायत त्या. हो, नेहाचं लग्न आहे नाही का? पण मग तू काय हरवलं काय म्हणत होतीस? अहो तुमच्याशी ना आता काही बोलण्यात अर्थच नाहीये. मला सगळी शोधाशोध करावी लागणार आहे. मला काम आहे. मी काय म्हणतो काकू, काकांनी कुठेतरी ठेवली असेल म्हणून तुम्हाला ती सापडत नाही. यांच्या विसरभोळेपणापुढे मी आता अगदी हात टेकलेत बघा. तुम्ही त्यांची काळजी करू नका. एकदा हे लग्न विघ्न होऊन जाऊ दे, मग आपण त्यांना चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ. नक्कीच फरक पडेल. हो हो, काहीतरी करावंच लागेल हो, नाही तर काही खरं नाही. त्यांच्या या विसरभोळेपणाच्या आजारामुळे तुमचं कशाला नुकसान ना. म्हणजे आता दागिन्याची किंमत किती आहे हे महत्वाचं नाही हो, पण आज ती तुमच्यासाठी लाख मोलाची होती. अगदी बरोबर बोललात बघा तुम्ही. अगं, हे नारळ कुठे ठेवू आणि तू सगळा काय पसारा मांडून ठेवलाय बाहेर? कशाला हात लावाल तर? तुमच्यामुळे माझी मोहनमाळ गेली. माळेबद्दल एक अक्षरही बोलायचं नाही. सगळ्या माळा नीट लावून घेतलेल्या आहेत. बाहेर जाऊन बघ पाहिजे तर. ऐक, उगाच म्हणे माझ्यामुळे माळ. अरे तुमचं काय चाललंय सगळं? इथे लग्नाची वेळ होत आलीये, तुमचं आवरलेलं नाहीये आणि तिथे नेहा तयार नाहीये. तिला एवढा वेळ का लागतोय? कोण आहे एव्हाना, त्या तयार असायला हव्या होत्या. परांजपे, अहो तुम्हीच तिला आवाज द्या, म्हणजे कदाचित लवकर तयार होईल. एक कोण छे? कोण पाहिजे? कोण तुम्ही? पंड्या साहेब आहेत का? नाही, ते आता घरला नाही. घरला नाही? कुठे गेलेत? कुठे? ते ना नाशिकला गेले. नाशिकला? अरे बापरे, कधीपर्यंत येतील परत? रात्री उशिरा येणार बघा. हा, बोला कारतोंडे साहेब, मी चौकशी केली. हा, ते पंड्या साहेब नाशिकला गेलेत, रात्री उशिरा येतील. नाही, पण हे ज्या व्यक्तीने सांगितलं ती व्यक्ती खरं बोलतीये का? हो, नाही म्हणजे वाटतं तरी तसंच आहे. ठीक आहे, मग तुम्ही एक काम करा, त्याचा नंबर घ्या आणि ताबडतोब निघा तिथून. ओके ओके. भाऊ तुम्ही कोण? काय काम काय तुमच्या ह्यांच्याकडे? मी देसाई, इस्टेट एजंट आहे. एका प्रॉपर्टी बद्दल बोलायचं होतं त्यांच्याशी. नंबर देता का त्यांचा? हा घ्या ना. 98. हा. हा समीर बोल. हा यश, पंड्या नाशिकला गेलाय. बोल ना. ऐक, मला आता असं वाटतं की पंड्याची जर आपण वाट पाहत बसलो ना तर इकडे सगळा कार्यक्रम उरकलेला असेल. पुरावे नंतरही देता येतील, आधी त्याचा बँड वाजवणं महत्वाचं आहे. नाही समीर, आपण पुराव्याशिवाय काही करू शकत नाही. सी प्लीज अंडरस्टँड, तो परांजपे स्वतः वकील आहे आणि हुशार आहे. तो कुठलाही पुरावा असा मागे सोडणार नाहीये. आताही बघ ना, त्याचे इंटेन्शन्स वाईट आहे ते आपल्याला माहिती आहे, तरी सुद्धा आपल्यासाठी तो गुन्हेगार नाहीये. अरे पण मग आता करायचं काय? तेव्हा त्या पंड्याला आपल्याला काही करून गाठायलाच हवं. जोपर्यंत तो साक्ष देत नाही ना, आपण काही नाही करू शकत. अरे पण तो ताब्यात येईपर्यंत लग्न लागलेलं असेल, मग नंतर त्याला घेऊन येऊन तू काय त्याला वरातीत नाचवणार आहेस का? नाचवणार नाहीये. मग योग्य माणसाला योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी पोहोचवणार आहे. अरे पण तो नाशिकला गेलाय ना यश. तू फक्त फाइंड आउट कर की पंड्या कुठपर्यंत पोहोचलाय. त्याने काय होणार आहे? अरे बोल ना. अर्ध्या वाटेत गाठतो त्याला मी. तुझ्या फोनची वाट बघतो मी. ओके ओके बाय.
गाडी लावा बाजूला. सर मी इथेच उतरू का? सर हळू सर. आई चल ना लवकर. आई तू किती सुंदर दिसते आज. तू आज परीच दिसते. म्हणजे अगं आई ती बुक मधली खरी खुरी परी असते ना तशी तू आज परी दिसते. तिथे गोड दिसतेस. झाली तुझी बडबड सुरू? अगं आई मी खरंच सांगते. आई तू पहिलं बस ना. काय झालं? बस बोल. हे काय? आईला कोणाची नजर नको लागेल म्हणून मी सगळं करावं लागतं. तरी माझा अजूनही खूप गोंधळ होतोय ग. मला खरंच कळत नाही मी जे करते ते योग्य आहे ना. इथून बाहेर पडायच्या आधी मला तुला विचारायचंय बाळा, तू खरंच खुश आहेस ना बाळा? तुला तुला हवंय ना मी हे लग्न करू? अगं आई मी खूप खुश आहे. फक्त मला नाही, फ्रेंडला, काका काकूंना, आम्हाला सगळ्यांना वाटतं तुझं लग्न व्हावं. त्यांना असं का वाटतं ते मला माहित नाही, पण मला स्वतःच माहिती. न्यू फ्रेंड बरोबर तुझं लग्न झाल्यावर तू मला खूप वेळ देणारीस ना. आता रडायचं नाही, तुझं लग्न आहे. तू कशी माझ्यावर रागवते तशी मी तुझ्यावर पण रागवणार. अगं नेहा चल लवकर, सगळे वाट पाहत थांबलेत. हो. अहो मुहूर्त चाललाय, नवली मुलीला लवकर बोलवा. अगं नेहा कुठे गेली? शेफाली घेऊन येते. ही नेहा पण ना कायमच उशीर करत असते. तू जरा गप्प बसशील का? ही वेळ आहे काय बोलायची? अहो आनंदाने बोलले मी काकू. आनंदाच्या भरात मी काय बोलते ना मलाच कळत नाहीये. एकदा का तिच्या डोक्यावर अक्षता पडल्या ना की मला बरं वाटणार आहे. ए आली आली, नेहा ताई आली. अय्या नेहा ताई किती छान दिसते ना. किती छान दिसतीयस. अगं शिवाली काय आहे, मुंडावळ्या बांधल्या नाहीस तिला? वहिनी आतच राहिले असते. हाय तू पण ना शेफाली. हे मी जाऊन आतनं आणते पटकन.
आता बघ कशी दिसेल नवरी मुलगी छान. काय ग नेकलेस अगदी महागडा दिसतोय. कधी घेतलंस? बहिणी खोटा आहे. चल वाटलंच मला. ऐक ना परी, 5 मिनिटं माझ्या बरोबर इकडे ये ना. तुझ्या आईचं लग्न आहे ना. मी माझ्या आईचा हात नाही सोडणार. असं काय करतेस परी? मी मामी आहे की नाही तुझी. ये ना 5 मिनिटं माझ्या जवळ ये. ये ना ये. चला चला लवकर, आपल्याला मुहूर्त साधायचा आहे. अगं नेहा समजाव ना जरा. परी बाळा फक्त 2 मिनिटासाठी. हा बाळा. पटकन आटपा, दुप्पट दक्षिणा मिळवा. शुभमुहूर्त सावधान. आता एकदा का वरवधूने एकमेकांना हार घातला की हा विवाह संपन्न झाला. एकमेकांना हार घाला बघू. परांजपे, परांजपे थांब.